नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. कराडपासून 3 किलोमीटर अंतर असणाऱ्या आगाशिवनगर भागात 2 गटात राडा झाला आहे. या राड्यात 8 जण जखमी झाले असून 28 जणांच्या वर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या तुंबळ हाणामारीत दगड, विटा आणि लाकडी दांडक्यांचा वापर करण्यात आला आहे. यावेळी वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. दांड्यांचा खेळ सुरू असतानाच अचानक खेळणाऱ्यांच्यावर दगडफेक झाली आहे. त्यामुळे एकच पळापळ सुरू झाली. या पळापळीत महिलेसह लहान मुलांचा देखील समावेश होता. या मारहाणीत 8 जण जखमी झाले असून 28 जणांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास आगाशिवनगर येथे घडली आहे. या घटनेप्रकरणी राहुल लुबाळ, यशवंत जावळे, मयूर जावळे, सागर जावळे, श्रीहरी साळुंके, आदित्य पोळ, रोहित पोळ, नागेश पोळ अशी दोन्हीकडून जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर अमोल लाखे, रोहित लाखे, मोहित लाखे, शाहिद शेख, संभाजी जावळे, यशवंत जावळे, सचिन जावळे, मयूर जावळे, सागर जावळे, राणी जावळे, विद्या गवळी, वनिता लाखे, अर्चना जावळे, रोहित पोळ, आदित्य पोळ, अमोर पोळ, हरीश पोळ, नागेश पोळ, किरण देवकर, अभिषेक जाधव व अनोळखी 8 जण, सर्व राहणार आगाशिवनगर, तालुका कराड अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. या घटनेचा पुढील शोध सध्या कराड शहर पोलीस घेत आहेत. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी.